नमस्कार मंडळी, मी लीना पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. तर सकाळी सकाळी बघा, आज होता सोमवार. तसा 2 दिवस सुट्टी असल्यामुळे आता सकाळी उठायला थोडं लेटच झालं होतं. त्यामुळे आज शंभूच्या डब्याला इथं मस्त पालक पराठा, आता सध्या खूपच पालक पराठा होतोय तुम्ही देखील म्हणशाल. कारण आता बाजारमध्ये देखील छान म्हणजे भाज्या फ्रेश येत आहे. कारण उन्हाळाभर तर काय एवढं असं पालेभाज्या दिसल्याच नाही. आता येत आहे तर म्हणता आता येत आहे तर खाऊन घ्यावं. तर मग त्याच्यामुळे ते आम्हाला देखील होतं. आता मस्त त्याच्या डब्याला पालक पराठा आणि तो दही काही खात नाही, त्यामुळे त्याला आज मस्त असं सॉस आणि ते दिलं होतं. तर आता इथं सर्वच पालक पराठे मी करून घेतले, कारण ते केले तरी नरमच राहतात आणि नंतर करायला घेतलं तर पीठ एकदम नरम होऊन जातं, म्हणजे थोडंसं पतलं होऊन जातं. मग त्याच्यामुळं लगेचच मी करून घेतले. आता त्याचा डब्बा इथं भरून देत होती. आज दिवसभरात काय एवढं शूट झालं नाही, कारण आज होत्या आमच्या साखरपुड्याला, म्हणजे आजच्या दिवशी आमची एंगेजमेंट झाली होती. तर त्याला 9 वर्ष आज पूर्ण झाले होते. तर माणसाला देखील कसं अपेक्षा असते, प्रत्येकाला असं वाटतं, आता कोणासाठी नसेल तर मग तरी छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधायची सवय. कारण प्रत्येक गोष्ट ही आपण जर मनाला लावून घेतली, तर मग आपला देखील दिवस खराब जातो. त्यामुळे आज मला असं काहीतरी वाटत होतं का दरवेळेस तर मीच यांना विश करते, पण यावेळेस यांनी करावं. पण त्यांनी काय केलं नाही. शेवट दुपारी मीच त्यांना विश केलं. त्यामुळे दिवसभराचं काय शूट वगैरे घेतलं नाही, कारण मूड थोडा ऑफ होता. त्यामुळे आता हा स्कूलला गेला आणि डायरेक्टच संध्याकाळच्या वेळेस बघा, आहोंनी केक आणला होता. त्यामुळे जेवणं वगैरे झाली होती आणि आता शंभूला माहीत नव्हतं, तर त्याचं चालू होतं, आज कोणाचा बड्डे आहे? तर मम्मीचा बड्डे आहे का? असं त्याचं इथं चालू होतं. तरी आता केक कट केला, बाकी काही नाही. तर आता राग भरली म्हटल्यावर तर मग मनवावं तर लागेलच. तर मग केक आणला आणि केक कट करून असं काहीसं सेलिब्रेशन केलं. आता हे जे दिवस आहे हे आठवणी जपून ठेवा, कारण नंतर आता इथं बघा, याचं आता आम्ही केक खाल्ला म्हणजे याला केक खायचा असतं, तर याचं बघा किती त्याची घाई चालू असते. आणि त्याला आजचं काही माहीत नव्हतं का कोणाचा बड्डे आहे असं. तर बड्डे कोणाचा असो, पण केक मात्र त्याला खायचं मज्जा असते. आता केक एवढा बघितला आहे म्हटल्यावर त्याची तर आज मज्जाच झाली. तर चला, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.